हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः हरि ओम। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। व्यास महर्षी सांगतायत गोकुळाष्टमीचा उत्सव सुरू होत आहे. आपण साधेपणाने विचार म्हणजे भगवंताच्या एखाद्या विचाराचं चिंतन करत असतो. महत्वाचा भाग म्हणजे गोकुळाष्टमीला आणि काल्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण पारंपरिक पद्धतीने करणारच आहोत. पण तोपर्यंत एक विचार पाहणार आहोत आणि तो म्हणजे कृष्णं वंदे जगद्गुरु. हे का म्हटलेलं आहे, कशासाठी म्हटलंय? आपल्याला माहितीये कृष्णाबद्दल म्हटलेलं आहे, पण कृष्णाबद्दल जरी असलं तरी त्या पाठीमागे गरजेचा अर्थ हा वेगळा आहे. आणि म्हणून पूर्णपणे आपण 5-6 दिवस एक एक विचार त्या पाठीमागचा काय आहे तो पाहणार आहोत. श्रीकृष्ण आणि श्रीरामांचं चरित्र नित्य नूतन आहेत, ताजी आहेत. असं आहे, हरी कथा कैसी करावी, रंग कैसे भरावी, जेणे उपजे पदवी कृष्णनाथ कृपेची. कृष्णनाथाची कृपा होण्यासाठी हरी कथा कशी करायची, त्यामध्ये रंग आला पाहिजे. रंग येणं म्हणजे काय, भगवंताचा रंग त्यात उतरला पाहिजे. आपला नाही विचार, आणि तो विचार काय, तो कसा येऊ शकतो, त्याचं चिंतन इथे आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्यातला एक विचार बघायचा, धागा पकडायचा आहे. एक चिंतनासाठी, अभ्यासासाठी आपण जे काही कर्म करतो त्यामध्ये सुद्धा कशा प्रकाराने ते येत असतं याचा विचार करायचा आहे आपल्याला. वास्तविक हे सगळं सांगायला भगवान कृष्णाची कृपा पण हवी आहे. भगवंताच्या तेजस्वी रंगात
कथेचा रंग मिसळला पाहिजे, विचारांचा रंग हा मिसळला पाहिजे, म्हणजे एकरूप झाला पाहिजे. श्रीकृष्णाची कथा, त्याचं चरित्र, अभंग, त्याची नीती, त्याचे गोप गोपींच्या विषयीचं प्रेम, गोकुळातल्या लीला, वृंदावनातील वा काही श्रवण झालं तरी मनुष्याचं जीवन हे सुफल होत असतं. आणि म्हणून त्याचा विचार हा एक वेगळ्या पातळीवरती करताना व्यास महर्षी करतायत असं दिसतंय. वास्तविक कृष्ण आणि रामाच्या चरित्राला आणि तत्वज्ञानाला कोणतीही कालमर्यादा नाहीये. तेव्हा होतं, आज नाही, आज आहे पुढे राहणार नाही, असं काही नाही. अखंड ते चालू राहते आणि तेजस्वी रूपाने ते प्रगट होत असतं. वास्तविक त्याची महतीच या ठिकाणी एका श्लोकात येते. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दन देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. या श्लोकात कृष्णाचं दृश्य आणि अदृश्य चरित्र लपलेलं आहे. मी लपलेलं असं म्हणतो, आम्ही स्थूल रूपाने त्याच्याकडे बघत असतो, पण सूक्ष्म अर्थ आणि पुन्हा सूक्ष्मेतर अर्थ हा भिन्न आहे. ते समजलं गेलं पाहिजे. आणि म्हणून या चरित्रातला उलगडा म्हणजे 3 भाग आहेत. खरं म्हणजे एका श्लोकाचे 3 भाग आहेत. वसुदेव सुतम देव, देव वसुदेव सुतम देव हा एक भाग झाला. कंस चाणूर मर्दन हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग म्हणजे देवकी परमानंदम हा तिसरा भाग झाला. आणि हे सगळं असल्यामुळे त्याला म्हटलेलं आहे कृष्णम वंदे जगद्गुरु. कोणाला म्हणायचंय? आज ते जगद्गुरु आम्ही कोणालाही म्हणतोय. आमच्या भावात्मक विचार येतो. पण आचार्यांना, व्यास महर्षींना हे अभिप्रेत नाही आहे. ह्या विश्वात एकमेव जगद्गुरु जर कोणी असेल तो भगवान कृष्णच आहे. आणि ते का त्याचं चरित्रात हे दडलेलं आहे या 3 भागामध्ये. या 3ही पातळीवरती त्याचं कार्य झालेलं आहे. त्यामुळे तो एकमेव वंदे जगद्गुरु, एकमेव. कृष्ण केवळ वैष्णवांचा गुरु नव्हता. कोणत्याही एका संप्रदायाचा नाहीये बर का. वास्तविक बघायला गेलं तर एक गंमत अशी आहे, कोणी सूक्ष्म विचार केला तर लक्षात येईल की भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सगळ्याचं सार आणलेलं आहे. वेदाचं, उपनिषदाचं, पुराणांचं. आणि त्यातनं सगळे धर्म विश्वातले संप्रदाय निर्माण झालेले आहेत बर का. याच्यामुळे निर्माण झाले म्हटलं तरी चालेल, किंवा यातून निर्माण झाले म्हटलं चालेल. तो कसे आहे त्याची माझी व्याख्यानं झालेली आहेत. आता मी तिकडे वळत नाही, नाही तर कसं व्हायचं, आपण त्या विषयाकडे जाऊ.
या जगातील प्रत्येक मानवाचा तो गुरु आहे. त्याच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त अव्यक्त गोचर अगोचर गोष्टींना कोणतीही काल मर्यादा नाही. काल मर्यादाच नाही अजिबात म्हणायला गेलं तर. प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाला आनंद देऊनच जाते. फक्त अर्थ समजला पाहिजे. आणि त्या प्रत्येकात एक दिव्य शक्ती आहे. त्याचं सामर्थ्य वेगळं आहे. त्यांनी एक संस्कार घडतो आणि त्यामुळे त्या त्रिविध तापक संसारात सापडलेले, थकलेले, निराश झालेले, दुःखी जीवनाला एक दिशा आणि नवचैतन्य प्राप्त करून देणार हे चरित्र म्हणजे कृष्णाचं जीवन आहे. नुसतं चरित्र नाही, कृष्णाचं ते जीवन आहे. म्हणून मानवी जीवनाला ते एक वाटाड्याप्रमाणे आहे. आणि त्याच्या जीवनातील एक अत्यंत श्रेष्ठ कृती म्हणजे श्रीमद भगवत गीता. हे त्याच्यातल्या अत्यंत उत्तम श्रेष्ठ. हा ग्रंथ नेहमी मानव जातीला प्रेरणा मार्गदर्शन हा करत असतो. तो कोणा एका संप्रदायाविषयी, कोणा धर्माविषयी काहीही सांगत नाही. तुलना करायची नाही, पण अन्य ग्रंथ किंवा संप्रदाय हे नुसते त्यांच्या पुरते मर्यादित असतात. मर्यादा पडते त्याला तिथे. उदाहरणच घ्यायचं झालं तर समर्थ संप्रदाय, वास्तविक तो आहे स्वरूप संप्रदाय. आदिनारायणं विष्णु ब्रह्मणं च वसिष्ठः श्रीरामं मारुती वंदे रामदासच सद्गुरु. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ जगी. मग तिथे तुम्ही त्याच्याशिवाय बोलायचं नाही. गोंदलेकर महाराजांच्या इथे गेलं, नामसंप्रदाय नावाने पुन्हा तिसरा विषय बोलायचा नाही. कृष्ण चरित्राला बंधनच नाही आहे. कुठल्याही विषयातनं कसंही गेलं तरी तो तिथे त्याचं एक विचार व्यक्त करत असतो. आणि त्यामुळे ह्या चरित्रातून, यातून म्हणजे कृष्ण चरित्रातून मनुष्य जीवनाला आत्मविश्वास पूरक असं मार्गदर्शन मिळतं. मनुष्य जीवन सदैव आनंदी प्रफुल्लित राहावं म्हणून एक त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे. आणि त्यामुळे त्याला कृष्ण वंदे जगद्गुरु म्हटलेलं आहे. त्यामुळे कृष्णलीला जीवन एक मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेरणा स्रोत होतो. त्यांनी बघा संबंध चरित्रात तर बघितलं तुम्ही, स्वतः ध्यान योगाचा अभ्यास केला पण तुम्ही ध्यान कराच असं कुठेही सांगितलं नाही. आता याला काय म्हणायचं, या गोष्टीला मला कळत नाही. स्वतः ध्यान केलं, दिनचर्या दशमस्कंदातली त्याची पाहिली तर तो सांगतोय काय करायचं. पण ध्यान म्हणजे काय करायचं याचा उल्लेख केलेला नाही. भागवतात आलेला,
निर्बीज ध्यान, सबीज ध्यान हा विषय अन्य विचारात आलेला आहे, पण कृष्णचरित्रात तो विचार आलेला नाही. देवहूती कपिल संवादात आलेला, पण इथे मात्र कुठेही त्यांनी सांगितलं नाही. केवळ त्याच्या असलेल्या लीलांच्या श्रवणातनं हे सगळं तुम्ही प्राप्त करू शकता असा विचार ऋषी मंडळी व्यक्त करतात. तुम्हाला दुसरं बघायची आवश्यकताच नाही. मग काय करायचंय? आम्ही त्या गोष्टींमध्ये तादात्म्य व्हायचंय. काय एकदा ऐकलं संपलं, करायचंय काय बाकी बघून, असा विचार मात्र त्या ठिकाणी नाहीये. आणि म्हणून जगाला स्थैर्य, नैतिक जीवनात स्थिरता ते सदैव देत असत. आणि त्याला एकच विचार त्यांनी म्हटलेला आहे, जगतः स्थिती पार पालियानी. जगताची स्थिती आणि पालन करत ज्याच्यामध्ये आहे ते स्वरूप कोणतं? वसुदेव सुतम. जगाचं पालनही करायचंय आणि स्थिरताही आणायची आहे. नुसतं नाही आहे बरं का. पालकत्व कृष्णाकडे विष्णूंकडे आहे म्हणून आहे नाही. पालकत्व ते येतच आहे, पण जगाची स्थिती राखायची. जगामध्ये स्थिती तशी ठेवायचे. आणि म्हणून याचं सूक्ष्म रूप म्हणजे 5000 वर्ष जरी झाली तरी त्याची जयंती केली जाते. सगळ्याच्या नाही होत, त्याची केली जाते, रामाची केली जाते, अन्य नाही होत. जनमानसात मनामध्ये त्याची महत्ता ही पटलेली आहे. त्यामुळे ती सहज सत्ता त्यामध्ये आलेली आहे. मोठ्या भक्तिभावाने ती संपन्न केली जाते. आणि म्हणून याला काल मर्यादा नाही. कालमर्यादा म्हणजे कथा सांगण्याला कालमर्यादा नाही. आपण बसलोय इतकाच वेळ आहे ते बरोबर आहे, ती सध्याची रूपरेषा ती आहे, पण ती सांगण्यासाठी कालमर्यादा नाही. दुसरं त्याचं सूक्ष्म रूप म्हणजे वसुदेव. या शब्दाचा अर्थ काय? हा वसुदेवाचा पुत्र, ते त्याचं नाव म्हणून म्हटलेलं आहे, पण तेवढाच अर्थ इथे नाही. हा स्थूल रूप झालं. ते स्थूल रूपाने वसुदेवाचा पुत्र. मग वसुदेव काय आहे? वसु किंवा वासु हे शब्द जे आहेत त्याचा अर्थ निवास. निवास तो चराचरात भरून आहे. चलामध्ये अचलामध्ये आहे. अचलातली जाणीव आम्हाला होत नाही, कारण आम्ही तितके संवेदनशील नाही. आणि त्यामुळे वसु म्हणजे प्रत्येक विश्वाच्या कणामध्ये तो समाविष्ट आहे. आणि दुसरा शब्द वसु अधिक देव आहे. देव आहे. देव हा दिव धातू पासून निर्माण झाला. दिव धातूचा अर्थ काय? प्रकाशित करणं. कोणाला प्रकाशित करतोय तो? त्या सूक्ष्म रूपात असलेल्या भगवंताला प्रकाशित करतो, म्हणून तो वसुदेव आहे. जोड जात आहे का? जोड जाते.
नाही, आपण अर्थ जर बघायचा आहे तर नीटपणे गेल्याशिवाय काय उपयोग आहे. म्हणून तो विचार करतोय. तो कोणाचा आहे? तर तो ब्रह्मस्वरूप आहे. आपण नुसतं म्हणतो ब्रह्म कोणीही कुठेही होत नाही. दत्त महाराज कवीश्वरांचं सांगणं सतत असायचं, जे पंचमहाभूतापासून निर्माण आहे त्याला सगळे पार्थिवाचे नियम आहेत. सगळे संस्कार पार्थिवाचेच होणार, त्याला बंधन आहे. ब्रह्मस्वरूप ही स्वतंत्र संज्ञा. ते पार्थिव असलं तरी ब्रह्म आहे हे समजायला आणि मानायला किती सूक्ष्म बनलं पाहिजे हा विचार वेगळा. ते बघायला पाहिजे, ते स्वतंत्र आहे. पण इथे कृष्ण कसा आहे, तो ब्रह्मस्वरूप काय आहे, त्याचा जन्मच मुळात भौतिक नाही, भौतिक नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तिथून पाहिलं तर तो दिव धातूपासून आहे शब्द, त्याच्या ठिकाणी तो त्याला प्रकाशित करतो म्हणून तो देव आहे. आणि जी शक्ती चराचराला व्यापून आहे, चराचराला व्यापून आहे, तीच त्यामध्ये संस्कृती आहे, आकृती आहे, चराचराला प्रकाशित करते, विकृती आहे. ही शक्ती म्हणजे वसुदेव, आणि वसुदेव म्हणजे ब्रह्म, हे सांगायचंय त्यांना. आपण आता फक्त वरचा अर्थ एक बघणार आहोत, पुढे त्याच्यातला सूक्ष्म भाग बघत जाणार आहोत. एक एक शब्दाला 2-2 दिवस दिले असं घटकाभर धरा, म्हणजे मग आपले दिवस त्याप्रमाणे शांतपणे पुरं होऊ शकेल. पुढे त्याचा पुत्र वसुदेव सुतम देव, हे त्याचं झालं स्वरूप, म्हणजे हा ब्रह्मस्वरूप आहे. आणि कृष्ण कसा आहे, तो वसुदेव सूत आहे, ब्रह्मरूप आहे, त्याचा पुत्र म्हणून वासुदेव आहे, आणि श्रीकृष्ण हे एक आहे. वासुदेव कृष्ण आणि वासुदेव आणि कृष्ण एकच रूप आहे. आणि म्हणून तो जो आहे तिथे वासुदेव सुतम म्हटलेलं नाही, वसुदेव सुतम म्हटलंय. वसुदेव म्हणजे त्याच्या पित्याचं नाव आहे, त्याचं रूप झालं, आणि त्याच्या पाठीमागे असलेला अर्थ तो ब्रह्मस्वरूप आहे. इथे ब्रह्मसगुण रूपात आलेलं आहे. ते कसं आहे ते आपण पुढे बघणार आहोत. आता एक आठवण देतो. जन्माच्या वेळेला काय सांगितलं त्यांनी, त्या तुरुंगामध्ये पहिल्यांदाच प्रगट झालेलं रूप सत्यनारायणाचं, त्यांनी काय सांगितलं, येऊन देवकी म्हणतेय, देवा ह्या रूपात तू येऊ नकोस, चतुर्भुज रूप तुझं नको, आम्हाला माणसांना अजिबात नको. ते ध्यानाला योग्य आहे, ते ध्यानाचं तिकडलं तिकडे बघ, पण माझ्या इथे तर द्विभुजच आहे. म्हणून ते दृश्य अदृश्य रूप अदृश्य झालं. नाही तर भगवंताचा जन्म संध्याकाळचाच जो आपण करतो. आणि त्यावेळेला ते जेव्हा म्हणायला लागले की देवा मला भीती वाटते, तो कौस येईल, ते म्हणाले अगं तूच मला बोलवलंस ना, सत्ययुगामध्ये तूच त्या ठिकाणी उपासना केलीस. स्वतपा आणि तृष्णी हे दोघं पती पत्नी होते, भगवंताची निर्गुणाची उपासना केली, भगवंत प्रगट झाले. त्यांनी 3 वेळा सांगितलं, देवा तुझ्यासारखा मुलगा येऊ दे. देव म्हणाले तुम्हाला मला देणं वर प्राप्त होतं, कारण तुम्ही केलेलं आहे. भगवंताचा एक नियम आहे पुन्हा ना,
जो जसं काही करतो तसं त्याला तो देतो. तो देतो, नाही म्हणतच नाही, कोणाला नाही म्हणत नाही. खरं त्याच्याकडे कोणत्या भावानी म्हणतोय, कसा म्हणतोय, त्याच्यावर सगळं अवलंबून. त्यांनी केलं, मानलं त्याने. म्हणाल 3 वेळा म्हणालात म्हणून आता मी 3 वेळा आलो. तर माझ्यासारखं दुसरं रूप या विश्वात कोण आहे? म्हणजे ब्रह्माला दुसरं कोण आहे? ब्रह्म एकमेव अद्वितीयम, एकमेव एकच आहे. म्हणून मला यावं लागलंय, तुझ्याकडे आलोय ते, त्यामुळे मी आलेलो आहे. आता तू म्हणते चतुर्भुज रूपात नको, द्विभुज येतो. म्हणून पहिल्या अवतारात ते जे आले ते कपी कश्यप मुनी आणि देवहूती. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आले ते रावण, कुंभकर्ण, आणि आत्ता येणारे ते कृष्ण म्हणून येणार. असं त्यांचं जो रूप आहे, हे त्यांचं रूप आहे. तर म्हणाले आम्ही कसं येणार, आलो. म्हणजे हा वसुदेव सूत आहे. कसं आहे तर तोच हा वसुदेव सूत आहे, म्हणजे ब्रह्माचा पुत्र आहे, ब्रह्मस्वरूप आहे आणि साक्षात ब्रह्मरूपच आहे. मग याला काय म्हणायचंय, तो कसा आहे ते माऊलींनी वर्णन केलंय. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे गुण वसती जेथे ते मानिजे भगवंत. तो भगवंत आहे. आणि गीता सांगताना त्यांनी कृष्ण उवाच घेतलं नाही, भगवान उवाच घेतलेलं आहे. कारण ब्रह्मरूप आहे, तिथे तो ब्रह्मरूप बोलतोय, कृष्ण उवाच म्हणत नाहीये. इतरत्र येताना कथेमध्ये आलेले कृष्ण उवाच, पण इथे नाही आलेलं. का बरं? कारण तो भगवान आहे स्वतः मुळात. तो तिथे आता उपदेश करतोय. आणि म्हणून आता हे कार्य काय आहे हे प्रथम चरणामध्ये त्यांनी दुसऱ्या भागात सांगितलं. कंस चाणूर मर्दनम, हे त्याचं स्थूल रूप आहे. कंस, चाणूर इत्यादी दैत्यांचा वध केला हे रूप आहे. पण गीतेत काय सांगितलं त्यांनी? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या कार्यासाठी तो आलेला आहे. त्यासाठी त्याच्यामध्ये जे जे आलेले ते सगळे वाटायला लावले. संधी दिली आहे त्यांना संधी दिली आहे परिवर्तनाची. शिशुपालाला सांगितलं ना, माहिती आहे होणारच आहे, पण 100 अपराध घडेपर्यंत तुला मी काही करणार नाही. कदाचित त्यांनी 100 केले नसते अपराध तर काहीच झालं नसतं, सावध राहिला असता तर. पण तसं घडलं नाही. आणि म्हणूनच कंस का म्हटलेलं आहे? कंस हे अधर्माचं प्रतीक आहे. आपल्याला ह्या श्लोकाचं चिंतन करताना तो बाकी काय आहे काय नाही ते आपण भागवताच्या वेळेला बघितले. कालयवन दैत्य होता, तो कसा आला, काय काय केलं त्याचही आहे. काल नेहमी होता हा, तसं आहे. म्हणजे
तो अधर्माचा नाश करण्यासाठी असुर आणि दुष्टांचा त्यांनी नाश केला आणि अशी ती प्रतिज्ञा घेतलेली आहे. आणि धर्म संस्थापना स्थापना म्हणत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यातलं एक वैशिष्ट्य आहे. तो म्हणत नाहीये मी हा धर्म स्थापन करतोय, हा संप्रदाय मी स्थापन करतोय, म्हणत नाहीये कुठे. संस्थापना म्हणजे काय? मूळ धर्माला जे मालिन्य आलेलं आहे ते नष्ट करायचं, ते नाहीस करायचं, हा बोध तिथे आहे मूळ धर्मावर. मग धर्म कुठे होता? तेच गीतेतही सांगितलेलं आहे की ज्या वेळेला सृष्टी निर्मिती केली ब्रह्मानी, त्याच वेळेला धर्मही स्थापन झाला माणसाच्या कल्याणासाठी. झालं म्हणजे त्यांनी नवीन केला का धर्म? अजिबात नाही. त्यांनी संस्थापना केली, म्हणजे त्याचं मालिन्य दूर केलं आणि तो प्रस्थापित केला. तो किती मार्गाने आहे ते गीतेच्या विचारामधनं आपल्याला पाहता येत. जीवन कार्य कोट त्यांनी लगेच दुसरं काम केलं. सज्जन भक्तांचं, सज्जनांचं रक्षण करून दुर्जनांचं पारिपत्य करायचं. अधर्म परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता. जे विनाश करणारे आहेत ना, त्यांचं पारिपत्य करायचं. पण माऊलींनी त्याचा अर्थ वेगळा लावला. दुरितांचे तिमिर जाव, विश्व स्वधर्म सूर्ये पा. हे परिवर्तन व्हावं अपेक्षा, त्याचा अर्थ तिथे तो आहे. आणि म्हणून यासाठी त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये दुष्ट म्हणजे मतपरिवर्तन केलं किंवा कौस, चाणूर आदी दैत्यांना वध करून मुक्त केलेलं आहे. त्याने मुक्तच केलं. पूतनेला सुद्धा मुक्ती दिलेली आहे. का? ती दूध देण्यासाठी म्हणून आली. त्याच्यामुळे तिला मातृत्वाचा अधिकार मिळाला आणि त्याच्यामुळे ती मुक्त झाली. आता त्याची कारण मीमांसा गर्गाचार्यांनी वेगळी दिलेली आहे, त्याच्यामुळे तो विषय वेगळा आहे पुन्हा. आणि म्हणून याच हे वैशिष्ट्य आहे. इथे धर्म शब्द व्यापक अर्थाने हिंदू, मुस्लिम, ईश, सिखाई हे नाही, तर जगतामध्ये स्थैर्य आणण्यासाठी नैतिक स्थैर्य राखण्यासाठी भगवान इथे येत असतो. जगाचं स्थैर्य राखण्यासाठी तो येतो. आपण असं म्हणतो इतकं चाललंय तरी देव येत का नाही आणि हे सगळं बघत का नाही? तो नुसता येत नाही, तो तुम्हाला सगळी संधी देतो. काय काय करायचंय ते करा, तुमच्या हाताने जायचंय तर जा. पण त्यातून ज्याला बदलायचं आहे किंवा ज्याला वाटतंय त्याच्यात तो बदल घडवतो. या श्लोकातला तिसरा भाग म्हणजे देवकी परमानंद. देवकी सारखे जे भक्त आहेत त्यांना परमानंद, केवलानंद देण्यासाठी तो आहे. तो दिसत नाही म्हणून नाहीये असं नाही. आनंद रूपाने तो दिसतो. आम्हाला आनंद होतो का, दुःख होतं का, वाईट वाटतं का, काय होतं आमची अवस्था? जेव्हा आम्ही कृष्ण शब्द उच्चारतो त्यावेळेला आम्हाला काय वाटतं? आनंद, केवळ आनंद. आणि म्हणून तो देण्यासाठी येतो. आणि सूक्ष्मातीत सूक्ष्म रूप म्हणजे
उपनिषदात म्हटलंय तसे आनंदे जाता आणि जीवंते, हे त्याचं रूप आहे. त्या आनंद भगवंत म्हणजे हे विश्व भगवंतानी आनंदातून निर्माण केलं. हे विश्व त्यांनी आनंदातून निर्माण केलेलं आहे. तेव्हा आनंदाकडे जीवाला पोचत करायचं. तो जो देवाचा आनंद, माझा आनंद नाही बरं, हे लक्षात ठेवा. आमचा आनंद क्षणिक असतो, पुन्हा विरून जातो. तो क्षणिक नाहीये, तो स्मृतुरामी आहे. स्मरण झालं की त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये, बुद्धीला, मस्तिष्कामध्ये सतत तो उफाळून येतो आणि आम्ही आनंदी होतो. म्हणजे काय होतं? पुन्हा आला प्रश्न. नुसतं एक होतो का? नाही. तर ही आमची क्रिया ती वाटते, सगळ्यांना दिली जाते. तुकाराम महाराज म्हणतात, सेवी तो हा रस, वाटी तो आणि का, घ्यारे होऊ नका रानभरी. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. वाट कसली बघताय? त्या दात्याकडेच जा ना. मी गेलोय आणि मला जो आनंद मिळाला तो आनंद भगवंताचा, तो देता येतो. पण घेणाऱ्याची दुबळी झोळी पाहिजे ना. पण आमची दुबळी माझी झोळी, त्याला काय करायचं? आणि यासाठी जर बघितलं तर जीवनाकडे, आनंदाकडे जीवाला पोचतं करायचंय. यात भगवंताचा आनंद असल्यामुळे भगवंताचं चरित्र, कर्म, लीलानुवाद केवलानंद देत असतो. ते कधीही शिळ होत नाही. बघा, त्याच गोष्टी ऐकल्या तरी आनंद होतो का दुःख होतं, कंटाळा येतो? मला सांगा. गोष्ट तीच आहे, सूत्र तेच आहे, पण मिळणारा आनंद प्रत्येक क्षणाचा भिन्न आहे. प्रत्येक क्षणाचा भिन्न आहे. त्याला काय म्हणायचंय? तो शिळा नाही हो. आता काल झालेला आज मला आनंद नाही, आज आणि वेगळा होतो. पण तो आनंदाचं रूप आहे ते, आणि म्हणून त्याला काल मर्यादा नाही. मनुष्य जीवनात आणि जगात जे क्लेश, दुःख, अविश्वास यांनी घनदाट ढग हे आकाशात व्यापून असतात, त्याला घालून मनुष्य जीवनामध्ये पवित्रता, शांतपणा, प्रेमाचं वातावरण निर्माण करून देत असतो. त्यामुळे त्याला देवकी परमानंद असं म्हटलेलं आहे. यातून मनुष्याला सत्कर्माची प्रेरणा मिळत असते. मनुष्याला पतनापासून रोखलं जातं. भगवंताच्या चरित्रावर विश्वास ठेवला की जीव हा अधोगतीपासून दूर जातो. त्याला अधोगतीकडे नेलं जात नाही, तो जाऊन देत नाही तुम्हाला. म्हणून मनुष्य जीवनात मानवता आणि सद्गुण निर्माण होत असतात. हा अर्थ देवकी परमानंदामध्ये आहे. सद्गुणाची सफलता आणि सुफलता यांनी श्रद्धा, संतोष, शांती, मंगलता या द्वारांनी दृढता येत जाते. जीवनामध्ये दृढता येते आणि मग काय होतं? देवकी परमानंद. देवकीला परमानंद देण्यासाठी स्थूल असला अर्थ तरी देवकी, देव म्हणजे काय आहे अर्थ दुसरा? देणे. देव दे, तू काय दे? तर परमानंद दे, हा सूक्ष्म अर्थ आहे.
देवकी म्हणजे तू आम्हाला परमानंद दे. परमानंद, देवकी परमानंद. देवकी परमानंद हे आईचं नाव तिला आनंद देण्यासाठी आलं आहे, त्याचं स्थूल रूप झालं. पण दुसरा अर्थ काय आहे? आम्ही जेव्हा वसुदेव सुतम बघतोय ब्रह्मस्वरूपाचा अर्थ, कौस चाणूर मर्दन म्हणजे मध्ये आमच्या बाजूला जी येणारी जी काही दुष्ट वेव्ज आहेत, अलीकडल्या शब्दात बोलायचं, त्यातून नष्ट करतोय, तो करणारा आहे. आणि मग आता देवकी तू आता आम्हाला दे. काय दे? परमानंद. हा स्थूल रूप एक आहे, पण सूक्ष्म रूप भिन्न आहे. आणि म्हणून तो सूक्ष्म रूप देत असतो. यातील अतिसूक्ष्म रूप अनेक एक आहे. श्रद्धा, विवेक, संतोष, शांती तो भक्ताला देत असतो. तोच देतो. मला वाटतं नाही, मला वाटत नाही ते. मला वाटत नाही म्हणजे माझ्या वाटण्यावर नाही येते काही. तो देतच असतो. त्यातून दैविक आत्मशक्ती प्राप्त होते आणि त्याचंच नाव आहे परमानंद. देवकी परमानंद. हा तू परमानंद आम्हाला देणार आहेस बाबा. या सर्व गोष्टी विश्वशांतीसाठी आहेत. या सगळ्या गोष्टी कशा आहेत? विश्वशांतीसाठी आहेत. त्याला अर्ध्या चरणात म्हटलं, कृष्णं वंदे जगद्गुरु. भगवंताचं विश्वमान्य धर्म संकल्पना असल्यामुळे मानवाचं प्रेम, व्यक्तीचं प्रेम यावर भगवंताचा हा धर्म उभा असल्यामुळे त्याला म्हटलेलं आहे कृष्णं वंदे जगद्गुरु. आता आपण याच्यातला जो पहिला भाग आहे वसुदेव सुतम, त्याचं हे स्थूल रूप पाहिलं, अंशतः सूक्ष्म अतिसूक्ष्म रूप पाहिलं, या तिन्ही गोष्टींचं आता आपण जे बघणार आहोत ते वसुदेव सुतम याचं आता आज उद्या चिंतन करायचं. उरलेल्या वेळाच्या आत्ताच्या तो भाग आधी बघायचा. ब्रह्मानी सगुण आणि निर्गुण अवतार घेतलेले. ब्रह्मानी सगुण आणि निर्गुण अवतार घेतलेले. प्रत्येक अवतारामध्ये त्यांनी दुष्टांचा वध केला, सज्जनांना सहाय्य केले. प्रत्येक अवतारात हे झालं विश्वकार्य. देशकार्यात, समाजकारणात हे त्यांनी सगळं केलं. आता आपण अर्थ बघतोय बर का सूक्ष्म रूपातला वसुदेव सुतमचा. म्हणजे मी जागेवर आणतोय परत परत, मी येतोय तुम्हाला आणतोय. हे त्याचं झालं निर्गुण ब्रह्म. आणि सगुण बनून ते त्यांनी कार्य केलं. भक्तांच्या उद्धारासाठी तो येतो. हे त्याचं स्वरूप आहे. एक संत सज्जन दैवी गुण असतात ते लोक, त्यांच्याकडून सामान्य लोकांची कार्य तो करून घेतो. तो अंशात्मक निर्गुण स्वरूप असतं. अंशात्मक निर्गुण स्वरूप असतं. संत असतात, तीव्र साधक असतात, ते तिथे अंशतः निर्गुण रूपात तो परमात्मा त्यांच्याकडनं कार्य करून घेतो. देवाला करायचं असतं कार्य, ते कार्य तो अलीकडल्या शब्दांमध्ये ऋषींकडे पूर्वीचं कार्य भागात झालं, पूर्व काळात झालं, आताला संत म्हणून त्यांच्याकडून केलं जातं. त्यांना असं वाटतं कामा नये कुठल्याही संतांना की ते मी करतोय, तो भगवंत करून घेतो ही जाणीव असते. म्हणून टेंबेस्वामी सांगताना काय सांगतात,
लोक म्हणाली, स्वामी एवढं सगळं तुम्ही कसं केलं, लिहिलं कधी, काय केलं? त्या दत्त महात्म्याचं मी गुरुचरित्र संस्कृत मध्ये लिहिलं तेव्हा त्यांना वरती काही लिहायचं होतं तर ते इकडेच राहिलं, ते नर्मदा किनारे. म्हणाले मी कुठे करतोय, मी काहीच केलं नाही. माझ्या समोर कागद आले, कागदावरती अक्षर उमटलेली होती, ती मी फक्त गिरवली. आता त्याला काय म्हणणार तुम्ही? ते म्हणत नाहीत मी केलं, कारण देव त्यांच्याकडनं करून घेत असतो, म्हणून ते संत असतात, म्हणून ते संत असतात. पण इथे काय घडले तर राम आणि कृष्ण अवतारात मात्र एक विशेष गोष्ट घडली. ते ब्रह्मस्वरूप जरी असले तरी ब्रह्माची चितशक्ती त्यामध्ये आहे, म्हणून आजही नवचैतन्य रूप आहे. लक्षात आलं? चितशक्ती रूप, इतरत्र रूप वेगळं आहे. अंशत आहे, आवेश आहे. परशुरामांचा आवेश अवतार आहे, विष्णूंचा आवेश अवतार आहे. तो काही नाहीये. क्रोधाचा अवतार केवढा होता? हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नरसिंह अवतार वेगळं आहे स्वरूप, ते अगदीच वेगळं स्वरूप आहे, पण ते भगवंताचंच रूप आहे. भक्ताला वाटलं का? नाही, तो एकाच विष्णू स्वरूपात त्यांना पाहत होता, पण भक्ताची इच्छा व्यक्त पूर्ण करण्यासाठी स्तंभातनं तो प्रगट झाला. त्यांनी ठरवलेलं नाहीये भगवंतानी मी आता स्तंभातनं येईल. त्याला जेव्हा विचारलंय तेव्हा त्यांनी दाखवून दिलेलं आहे की हो आहे का, आहे, स्तंभात आहे का, आहे, म्हणून तो स्तंभाकडे गेला आणि मारलेलं आहे तिथे. यामुळे ते जगताचं कार्य घडत असतं. अशा विभूतींकडून असा कृष्ण आहे. यातून मानवाच्या कल्याणाचा मार्गही प्रशस्त होतो. हे सगळं करतो तो का करतो? भगवंताचा मार्ग प्रशस्त करत असतो. मानवाचा मार्ग तो प्रशस्त करत असतो भगवंत. आणि त्याचा परिणाम काय झालाय? अनंत कालपर्यंत त्याचा प्रभाव मनुष्याच्या मनावर असतो. मनुष्याच्या मनावर त्याचा प्रभाव अनंत काळ टिकतो आणि आनंद वाटत असतो. यातून मनुष्याची आध्यात्मिक उन्नती होते. जीवन, व्यक्तिगत जीवनातलं जे काही चाललं असतं ना, ते कर्मानुसार आहे. कर्मानी बंधीन मनुष्य लोक, ते प्रत्येकाचं, कोणाचंही चुकलेलं नाही. तो त्याप्रमाणेच त्याला सोसावं लागतं. आणि म्हणूनच त्याचा ज्ञानाचाही तो उपदेश करतो. भक्ती प्रेमाने जीव आणि परमात्मा बद्ध होत असतो. जीवात्मा आणि परमात्मा. आमची जनाबाई काय सांगते, मग हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. बद्ध झाला. भक्तही बद्ध आहे आणि परमात्माही बद्ध आहे. तोही त्यांना सोडून राहू शकत नाही. तोही त्यांना सोडून राहू शकत नाही. म्हणून तो वेळोवेळी येतो. त्यांच्याकडे जो येतो भक्ताकडे, त्याच्यासाठी येतो. तो त्याचं अस्तित्व प्रगट करत असतो. पण कशामुळे करतो? भुलला भक्ताच्या भावाला भुलून तो ते सगळं करत असतो. हा अर्थ तिथे खरा आहे. आणि म्हणून वसुदैव सुतम आहे गीतेत. त्यामुळेच असं आलेलं आहे, भगवान उवाच, गीतेसारखा उपदेश सदैव साक्षात तेवत राहिला आहे. चिंतकांकडनं तो अधिक प्रदीप्त होत असतो. विचारवंतांकडनं भक्तांना तो प्रगट होतो. भक्त त्याच्या अर्थाकडे जात नाही, हे लक्षात घ्या बरं का.
भक्त त्याच्या अर्थाकडे जात नाही. का हा प्रश्न त्याच्या पुढे नसतो. आणि म्हणून 5000 वर्ष झाली तरी त्याचा प्रभाव माणसांच्या मनावरती आजही आहे. ही गीता विश्वाला मार्गदर्शन करते, नित्य टवटवीत आहे. त्यामुळे श्रीकृष्णाचं आणि श्रीरामाचं जीवन अद्भुत आहे. गीतेने कर्मावर भर दिलेला अधिकाधिक, आणि त्यांनी निष्काम कर्मयोग सांगितला. हा निष्काम कर्मयोग हा महत्वाचा भाग त्यांनी व्यक्त केला. जीवनात, मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणीवर मात कशी करावी हाही विचार येतो. हा विचार म्हणजे निस्वार्थ मानव सेवा आहे. श्रीकृष्णाचं जीवन निस्वार्थ आहे. हा कर्मयोग आहे, म्हणून तो जगताचा गुरु झालेला आहे. गीतेची दृष्टी ही सर्व जीवमात्रांसाठीच आहे. बघा, त्याच्या सान्निध्यात आलेले सगळ्यांचा उद्धार केलेला, कोणीही सुटलेलं नाही, कोणीही सुटलं नाही. पशु, पक्षी, गायी, वासर, चांगलं वाईट सगळे लोक आले. सूर आले, देव आले, असुर आले, त्या सगळ्यांचा त्यांनी उद्धार केलेला आहे. हा निष्काम भाग आहे. त्यांनी मला काही करावं हा उद्देश तिथे नाही. देव आले, दैत्य आले, सज्जन आले, दुर्जन आले, ज्ञानी आले, अज्ञानी आले, सर्व जीव मात्र आले. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे सर्व भूते हितेषु, सर्व भूत हिते रतः, म्हणजे हा सर्वांचं कार्य करतो. म्हणून विश्व धर्मासाठी असणारे सर्व गुण तत्व ही भगवंताच्या हिते प्रगट झाली आहेत. म्हणून हा भौतिक विश्वातला नाही. म्हणून हे सांगण्यासाठी या श्लोकामध्ये पहिल्या भागामध्ये व्यासमहर्षी आपल्याला सांगतायत की वसुदेव सुतम, तुम्ही हा फक्त देवकी पुत्र के वसुदेव पुत्र म्हणू नका. वासुदेव पुत्र, वसुदेव पुत्र म्हणू नका. हा कोण आहे हे सांगण्यासाठी त्यांनी हे ब्रह्मरूप कसं आहे हे सांगतायत ते. आणि इथे व्यक्तिगत विकासासह विश्व विकासाचा सर्वांगीण भाग याच्यात असल्यामुळे तो विश्वगुरु झालेला आहे. सध्याचा विश्वगुरु जो आहे तो बहिरंगी फक्त विकास, अंतरंगी कोणाचाही परिणाम होत नाही. सध्याचे विश्वगुरु आहे, चांगलं आहे, सगळं म्हणायचंय आपल्याला, नाही असं नाही, मी ते काही सोडून नाही. पण जो व्यासमहर्षींनी अभिप्रेत अर्थ आहे त्याच्यामधला जर विचार पाहिला तर अंतरंगी विचार व्यक्त झाले पाहिजे, विकास झाला पाहिजे. तो होत नाही, अंतरंगात होत नाही. मी जर एखादा विषय मांडला असेल त्यांनी म्हणून त्या विषयाला अनुषंगाने बोलणारे किती येतात? येत नाही. उलट त्यांच्याबद्दल बोललं जातं, त्याची तारीफ आपल्याच पक्षाचा आपलाच माणूस वेगळ्या पद्धतीने करतो. मला विश्वगुरु म्हणायचं का? आमचा विकास बाह्यांगाने ही गोष्ट चांगली आहे, वाईट आहे असं मी अजिबात म्हणत नाही. पण अंतरंग आणि बहिरंग विकास ज्याच्यातून घडतो
तो विश्वगुरुपदावर जातो. जगन व कृष्णम वंदे जगद्गुरु. जगद्गुरु आहे, तो जगद्गुरु आहे. आणि तो एकमेव कृष्ण आहे, अन्य कोणीही नाही. आणि म्हणून व्यक्तिगत विकासासह विश्व विकासावर सर्वांगीण विकास असल्यामुळे हा विश्वगुरु हाच जगद्गुरु आहे असं आपल्याला बघता येतं. हे सर्व विचार आंतरिक बाह्य विषयावर अंकुश ठेवणारे आहेत. अंकुश शब्द सांगतात, नियमन करू शकतात. म्हणून देवानी प्रत्येक लीलेमधून एकेकाला सांगितलेलं आहे, बाबा काय तुला बघायचंय हे लक्षात घे आणि त्याप्रमाणे तुझं तू काम कर. प्रत्येक लीलेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ते तुला काय स्वीकारायचंय. म्हणून आपण भागवतामध्ये प्रत्येक अध्यायाच्या खाली तात्पर्य दिलेलं आहे. ते का दिलेलं आहे? आम्ही काय शिकायचंय, त्याच्यात काय गर्भितार्थ आहे, नुसतंच नाही बोलून उपयोगाचं. आणि यासाठी हा विचार आपल्याला करायचा आहे वारंवार. भगवंताचे विचार आणि कार्य जगताच्या उलट्या सुलट्या प्रवाहामध्ये तग धरून ठेवणार आहे. तत्वज्ञान, त्याचं भक्ती प्रेम कोणत्याही स्थितीत त्या जीवाला तग धरून ठेवणार आहे हे लक्षात ठेवायचं. ते नाश होऊन देत नाही. असं वाटतं आपण बुडलो बुडलो बुडलो, नाही, त्यातही तो त्याचं रक्षण करत असतो. जेव्हा आपल्या मनाविरुद्ध घडतं किंवा खरोखरच घडतं तेव्हा ते आपलं नसतं, ते देवाला ठेवायचं नसतं आपल्याजवळ. म्हणून तशी ती बुद्धी, तशी ती प्रेरणा होत असते. पण जेव्हा आम्ही तिथे सकारात्मक बघतो तेव्हा तो भगवंत बळ देतो. भगवंत बळ देतो. ते सोसायचं, ते सहन करायचं, ही व्यक्तिगत उन्नती आहे. आणि म्हणून वसुदैव सुतमे, म्हणून त्याला मी एक शब्द म्हटला, उलट्या आणि सुलट्या प्रवाहामध्ये सुद्धा आम्ही तग धरून राहू शकतो. नाही तर काय जीवाची स्थिती होते. आपण आज बाहेर समाजात बघतो, कितीतरी गोष्टी बघतो. आपलं पाहायचं नाही म्हटलं तरी आपल्याला दिसत असतं. आणि या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला प्राप्ती करून घ्यायचे तो आनंद. विश्वात हा गुरु का म्हटलेला आहे, जगद्गुरु याला का म्हटलंय, हे पाहता पाहता आपल्याला त्याच्यातला सूक्ष्म आनंद मिळाला पाहिजे. हा बोध हा त्याच्यातला महत्वाचा आहे. आता उर्वरित जो भाग आहे तो आपण उद्याला बघू. वसुदेव सुतमचा भागच आज आणि उद्या आपल्याला बघायचा होता. आणि मग पुढचे 2 दिवस कंस चाणूर मर्दनम, अशा पद्धतीने आपण जाऊ. मधले शेवटचे 2 दिवस हे भगवंताचा जन्मकाळ आणि त्याच्याबरोबर काला, जो गोकुळातल्या लीलांवरच असतो. काल्याला एक बंधन आहे, चरित्र गावे गोकुळीचे. चरित्र त्याचं गोकुळातल्या लीलांचं करायचं असतं, त्याला काला म्हटलेलं आहे. आणि त्याच्यावर आपल्याला त्या काल्यावरती म्हणजे काळावरती मात करायचे. बघूया कसं ते मात करायचं. म्हणजे त्याला फिरवायचं नाहीये, सामोरं जायचं. कसं जायचं ते आपण त्यावेळेला बघू. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि. हरि ओम तत्सत्.
विठ्ठल 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 पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय 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 रघुवीर समर्थ। ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा चरण कमल जाचे अतिसुकुमार ध्वजवज्रांकुश ब्रीदाचे तोडर ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा नाभी कमळ जाचे ब्रह्मयाच स्थान हृदय पदक शोभे श्रीवत्स लांछन ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा मुख कमल पाहता सुखाची कोटी वेद्यले मानस अर्पली दृष्टी ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ललित मुकुट जाचा दैदिप्यमान तेणे तेजे कुंडले अवघे त्रिभुवन ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा एका जनार्दनी देखिले रूप रूप पाहता झाले अवघे तद्रूप ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय।